वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील 41 इमारती प्रकरणी ईडीने फास आवळायला सुरुवात केलेली आहे. वसई विरार महापालिकेचं जे टाउन प्लॅनिंग आहे त्याचे अधिकारी YS रेड्डी यांच्यावरती ईडीने छापा केल्यानंतर कोट्यावधीची माया जमा केलेली आहे, जप्त केलेली आहे. आपण जर पाहिलं तर यापूर्वी जे माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी त्यांना 1 कोटीची ऑफर दिली होती धनंजय गावडे यांना की तुम्हाला 1 कोटी रुपये देतो, तुम्ही माझी तक्रार करू नका. काय नेमकं प्रकरण आहे? माझ्यासोबत माजी नगरसेवक धनंजय गावडे सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. काय सांगाल सर, ही मोठी कारवाई आहे? हो, ही निश्चित मोठी कारवाई ईडीने केली, त्याबद्दल ईडीचे आम्ही आभार मानतो. कारण वसई विरार क्षेत्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर मागील 3-4 वर्षापूर्वीपासून YS रेड्डीने नगरपालिकेच्या नगररचना विभागाचा ताबा घेतल्यापासून अक्षरशः धुमाकूळ सुरू केलेला आहे. अगदी तुम्ही वसईच्या पश्चिम पट्ट्यात जर बघितलं तर कित्येक शेतकऱ्यांची घरं आहेत, अशा ठिकाणी त्याने परमिशन दिलेली आहेत आणि पोलिसी बळावर ती घरं तोडली गेलेली आहेत. रस्ता नाहीत, लोकांच्या घरावर रस्ता दाखवलेला आहे. तर रेड्डीने अक्षरशः कहर केला होता आणि हे जे आयुक्त आहेत आत्ताचे, या आयुक्तांची पण त्याला मूकसंमती होती आणि बहुजन विकास आघाडी असो किंवा शिवसेना असो किंवा भाजप असो, या कोणीही त्याच्या विरोधात आवाज उठवत नव्हता. अगदी सत्ता बदल परिवर्तन झालं तरी देखील उठवत नव्हते. मागील काही महिन्यांपासून जेव्हा म्हणजे UDCPR MMRDAसाठी लागू झाला तेव्हा रिडेव्हलपमेंट व्हावं चांगल्या पद्धतीने म्हणून सरकारने ज्या पद्धतीने जुन्या जीर्ण इमारतींना FSIचं वाटप केलं होतं किंवा एक निकष आखले होते देण्याचे, त्याचा गैरवापर फार मोठ्या प्रमाणात रेड्डीने सुरू केला. जिथे GR+4ची इमारत होऊ शकते अशा ठिकाणी रेड्डीने 16, 17, 18 माळ्याच्या बिल्डिंग पास केल्या आणि अशा प्रत्येक बिल्डिंगमध्ये रेड्डीने किमान 2 माळे 10 गाळे अशा पद्धतीची स्वतःची बेनामी मालमत्ता ठेवत गेला. हे जे काही 8 करोड 60 लाख रुपये रोख सापडलेत किंवा 23 करोड रुपयाचं सोनं सापडले, हे 1% पण नाही आहे. जर ईडीने व्यवस्थित तपास केला या संपूर्ण प्रकाराचा, या संपूर्ण गैरव्यवहाराचा, तर मला खात्री आहे जवळजवळ हा भ्रष्टाचार 1.5-2 हजार करोडचा मिळेल. आणि तुम्ही जर मार्केटमध्ये किंवा बऱ्याच लोकांनाही माहिती आहे की रेड्डीचे पैसे जे आहेत कोणत्या बिल्डरकडे आहेत, कोणत्या आर्किटेक्टकडे आहेत किंवा रेड्डी व्याजाने पण पैसे द्यायचं, लक्षात घ्या. 2-3 लोक आहेत ते पण त्याचे व्याजाने पैसे द्यायचे काम करायचे. शिवाय रेड्डीची जी मालमत्ता आहे, बेनामी मालमत्ता, ती त्या आर्किटेक्ट्सना माहिती आहेत. अशा सर्व आर्किटेक्ट्सची, बिल्डर्सची नावं जी आहेत ती आता संपूर्ण ईडीला द्यायचं काम चालू आहे आणि आम्हाला आशा आहे की ईडी या सर्व प्रकरणात लक्ष घालेल आणि ज्या पद्धतीने या वसई विरारचं म्हणजे अनधिकृत बांधकामांचं हब असं रेड्डी असताना जे चित्र झालं आहे, बकालपणा जो आला आहे, तो कुठेतरी थांबायला मदत होईल, लगाम लागेल या रेड्डीवरच्या कारवाईने, अशी आशा व्यक्त करतो. मला सांगा, जेव्हा रेड्डी या ठिकाणी महानगरपालिका नव्हती त्यावेळी सिडकोचं अथॉरिटी होती, तेव्हापासून सिडकोला रेड्डीच होते आणि त्यांच्यानंतर तुम्हाला जेव्हा 1 कोटीची लाच त्याने देऊ केली होती, काय नेमकं प्रकरण होतं ते? असं आहे की 2002-04 पासून वसई विरारच्या या उपप्रदेशामध्ये रेड्डी सिडको प्रशासनामध्ये कार्यरत होता आणि याच रेड्डीने साठलोटं करून त्यावेळेसच्या बहुजन विकास आघाडीबरोबर जेव्हा 2010ला मनपा झाली तेव्हा टाउन प्लॅनरचा चार्ज स्वीकारला होता. म्हणजे अशी परिस्थिती आहे की रेड्डीसारखा नालायक माणूस यांना का लागतो? काय संपूर्ण महाराष्ट्रात टाउन प्लॅनिंग जे नगररचना अधिकारी नाहीत का? अतिशय चांगले अधिकारी आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, ते आणले पाहिजेत. एखाद्या राजकीय पक्षाचं एखादं विजन असलं पाहिजे की इथे चांगला टाउन प्लॅनर आणला पाहिजे. आज रेड्डी 2002 किंवा आपण महापालिकेच्या स्थापनेनंतर पकडू 2010 पासून आहे. रेड्डी टाउन प्लॅनर असताना रेड्डीने अशी एखादी चांगली वास्तू दाखवावी की रेड्डीच्या कालावधीत एखादी फार मोठं नाट्यसंकुल उभं झालं, फार मोठं स्टेडियम उभं झालं, फार मोठं लायब्ररी उभी झाली, शैक्षणिक संकुल झालं, क्लब उभा राहिला, टाउन हॉल उभे राहिले, असं रेड्डीने दाखवावं. असं काहीच झालेलं नाही आहे. फक्त भ्रष्टाचार करण्यासाठीच याला इथे आणलं आणि याला सर्व पक्षातल्या बिल्डरांची साथ होती. आणि जेव्हा UDCPR नंतर तो आता धुमाकूळच झाला. तुम्ही जर वसईमध्ये बघितलं असेल तर जागेवर लोक राहत आहेत, स्थानिक लोक राहत आहेत, त्यांच्या जागेवर परवानगी दिली. म्हणजे त्याची कोणतीही शहानिशा न करता परवानगी द्यायची आणि मग पोलिसी बळ वापरून त्यांना खाली करायचं. तर अशा पद्धतीचा जो
लोकांच्या घरावर रस्ते दाखवलेले आहेत रेड्डीने. आत्ता जर वसईला बघितलं तर कोर्टाने एक इमारत तोडायची ऑर्डर दिलेली आहे, कारण रस्ता जो आहे तो जागेवर न दाखवता दुसऱ्या समोरच्या माणसाच्या बंगल्यावर दाखवला आहे. अशा पद्धतीचं रेड्डीचं धोरण होतं, अति झालं होतं. आयुक्तांनी देखील या सर्व प्रकारापासून धडा घ्यावा. तर काय सांगाल, YS रेड्डी यांच्याकडे कोट्यावधीची माया जप्त केलेली आहे, काय सांगाल? असं आहे की YS रेड्डी या वसई विरार प्रदेशामध्ये सन 2002पासून, म्हणजे पूर्वी तत्कालीन सिडको प्रशासन जेव्हा होतं तेव्हापासून इकडे कार्यरत आहेत. आणि कोणताही क्रायटेरिया नसताना, कोणतीही एलिजिबिलिटी नसताना YS रेड्डींना महानगरपालिकेने आपल्या सेवेमध्ये सामावून घेतलं. त्यानंतर तेव्हाच्या तत्कालीन बहुजन विकास आघाडी यांच्या बिल्डर लॉबीबरोबर या YS रेड्डीने एवढ्या मोठ्या प्रमाणात, प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू केला होता. बांधकाम परवानग्या देताना रिझर्वेशन्स, या शहरातली जवळजवळ 800-850 रिझर्वेशन्स आज सर्व अनधिकृत बांधकामांनी बाधित झालेली आहेत. याच्यामध्ये करोडो रुपयांची माया या YS रेड्डीने कमवली. जेव्हा मी नगरसेवक म्हणून होतो 2015ला, त्यावेळेस या YS रेड्डीची बरीच प्रकरणं मी बाहेर काढली. आणि 2016ला या YS रेड्डीने माझी प्रकरणं बाहेर काढू नको म्हणून मला 1 कोटीची लाच देऊ केली होती. तेव्हा मी अँटी करप्शनला या YS रेड्डीला पकडून दिलं होतं आणि त्यावेळेस सस्पेंड केलं होतं त्यांना पुढील चौकशीसाठी. परंतु त्यानंतरच्या कालावधीत पुन्हा बहुजन विकास आघाडीने त्यांना आपल्या सेवेत सामावून घेतलं. नुसतं सामावून घेतलं नाही, खरं तर हा YS रेड्डी जो हा सिडको प्रशासनाचा कर्मचारी आहे, अधिकारी आहे. त्याला आपण सामावून घेऊ शकत नाही, पण नियमाच्या बाहेर जाऊन त्याला सामावून घेण्यासाठी बहुजन विकास आघाडीचं काय इंटरेस्ट होते हे आता हळूहळू बाहेर येते. आज संपूर्ण वसई विरार उपप्रदेशामध्ये रिडेव्हलपमेंटचं एक फार मोठ्या प्रमाणावरती एक रिडेव्हलपमेंटचं सत्र सुरू झालेलं आहे. आणि त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने परमिशन देणं, म्हणजे जिथे ग्राउंड+4च परवानगी मिळू शकते रिडेव्हलपमेंटमध्ये सुद्धा, तिथे 16 माळ्याची 18 माळ्याची परवानगी देणं. आणि प्रत्येक अशा मोठमोठ्या प्रकल्पांमध्ये या YS रेड्डीचे किमान 2-2 माळे रिझर्वड आहेत. YS रेड्डीच्या बेनामी मालमत्ता आहे ही, जी काही एक 23 करोड 25 लाखाची सोनं पकडलं आणि 8.5 करोड रुपये, 8 करोड 60 लाख रुपयाची जी रोख रक्कम पकडली, हे इमुनागाचं टोक पण नाही आहे. जर ईडीने व्यवस्थित यामध्ये तपास केला तर कमीत कमी प्रत्येक बिल्डर्सकडे आणि प्रत्येक आर्किटेक्टकडे मिळून अजून YS रेड्डीची 1000-1500 कोटीची मालमत्ता उघडकीस येऊ शकते. आणि अशा बिल्डरांची आणि अशा आर्किटेक्ट्सची नावं आम्ही ईडीला कळवत आहोत. मी सर्वप्रथम ईडी प्रशासनाचं मनपूर्वक अभिनंदन पण करतो आणि आभार पण मानतो की त्यांनी नालासोपाऱ्यातून मीच नव्हे, बऱ्याच नागरिकांनी ईडीला तक्रारी केलेल्या आहेत. त्यांनी दखल घेतली आणि एक चांगली मोहीम आखली आणि अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर लगाम कसायचा एक चांगला प्रयत्न ईडीने केला आहे. त्याबद्दल खरोखर वसईकरांतर्फे त्यांचं आभार मानतो मी. सर, काय सांगाल, हा जो रेड्डी आहे याला वाचवण्यासाठी, याला सामावून घेण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते सुद्धा ईडीच्या रडारवर असतील का? कारण त्यांची मालमत्ता हे त्यांच्यापर्यंत याच्यात गेलीच असेल. 100% मी तुम्हाला सांगितलं की वसई विरारमध्ये रिडेव्हलपमेंट हा जेव्हा UDCPR जेव्हा लागू झाला नवीन, हा MMRDA क्षेत्रासाठी, आणि त्याच्यात म्हणजे फार मोठ्या प्रमाणात FSI देण्याचं जे सरकारचं धोरण आहे त्याचा गैरवापर कसा करता येईल, तो सगळ्यात जेवढा गैरवापर करता येईल तेवढा या रेड्डीने केलेला आहे. आणि प्रत्येक रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टमध्ये या रेड्डीच्या नावाने अनधिकृत गाळे आहेत, अनधिकृत फ्लॅट्स आहेत नावाने, अनधिकृत म्हणून बेनामी फ्लॅट्स आहेत, बेनामी गाळे आहेत. ही जर सगळी मालमत्ता ईडीने जर खोदून काढली, हा सर्व प्रकार जवळजवळ अजून 2-1 हजार करोडपर्यंतचा जो अजून भ्रष्टाचार बाहेर पडेल.